5,9,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती, अशा प्रकारचा प्रश्न आहे। मग या ठिकाणी बघा मित्रांनो, हे 5,09,00,000, मग लक्षचा 2चा गट आहे म्हणून या ठिकाणी 09 लिहिलं। त्यानंतर 77,000 आणि 599, तर 599 ही संख्या आपल्याला सांगितलेली आहे आणि याच्या पुढची क्रमिक संख्या विचारलेली आहे। मग बघा 599 याच्या पुढची जर संख्या बघितली तर काय होणार आहे, 5,09,77,600 काय होणार आहे, तर बघा 5,09,77,600 ही संख्या याच्या पुढील होणार आहे। मग हा पर्याय कुठे दिसतोय, तर बघा 5,09,77,600 हा पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकाच्या मध्ये आहे। आता या ठिकाणी पहिला अपूर्णांक आपण पाहूयात, तर या ठिकाणी 0.5 आहे। मग 5 याच्या पुढे जर आपण 0 लिहिलं तर ते 0.560 म्हणजे 560, याच्यामध्ये 561 हा अपूर्णांक येणार नाही, म्हणून हा पहिला पर्याय हा चुकीचा असणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर दुसरा पर्याय जर आपण बघितला तर 0.50 याच्या पुढे एक 0 जर दिला तर तो 500 होतो। त्यानंतर 0.60 म्हणजे 600 याच्यामध्ये हा पर्याय येऊ शकतो, म्हणजेच बघा 0.561 हे 500 ते 0.600 याच्या दरम्यान येतं, म्हणून उत्तर क्रमांक 2 हे होऊ शकतं। त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक 3 जर बघितला तर 0.562, तर या ठिकाणी बघितलं आपण 562 आहे आणि या ठिकाणी 561 आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा सुद्धा येऊ शकत नाही। पण पर्याय क्रमांक 4 जो आहे तो काय आहे, तर 0.56 याच्या पुढे एक लिहिलं, एक 0 दिला म्हणजे 560 झालं आणि त्याच्या पुढची जी संख्या आहे ते म्हणजे 0.57 त्याच्या पुढे एक 0 दिला म्हणजे 570, तर 0.560 आणि 0.570 याच्यामध्ये 0.561 हा पूर्णांक येतो, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा आहे। आणि आपण जर अंतिम उत्तर सूची पाहिली तर या अंतिम उत्तर सूचीमध्ये पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारची दोन उत्तर हे आलेले आहेत। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात। बघा त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील। आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे, तर त्रिकोण दिलेला आहे। मग या ठिकाणी आपण त्रिकोण काढून घेऊयात। हा एक त्रिकोण आहे आणि याच त्रिकोणाला दुसरा एक त्रिकोण हा या ठिकाणी जोडलेला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, तर याचे शिरोबिंदू विचारलेले आहेत। मग या ठिकाणी शिरोबिंदू जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा हा एक शिरोबिंदू आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आणि हा चौथा, म्हणजे एकूण 4 शिरोबिंदू हे या ठिकाणी झालेले आहेत, म्हणून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे। त्यानंतर 29वा जो प्रश्न आहे तो बघा, उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या। जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित असतील। अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो। तर या ठिकाणी बघा काय करायचं आहे, टोटल सभासद किती आहेत, तर बघा 2240 सभासद आहेत मित्रांनो। किती आहेत, 2240 सभासद आहेत। आता या ठिकाणी 35% स्त्रिया आहेत। मग आता बघा 100 मधून जर हे 35 काढून टाकले तर खाली किती राहतात मित्रांनो, 65 राहतात, म्हणजे 65% पुरुष आहेत। आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर पुरुष भागधारक किती उपस्थित होते अशा प्रकारचा प्रश्न आहे। मग काय करायचं, 2240 याला गुणिले 65 भागिले 100 करायचं। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण पाहूयात, हे 0 गेले, हे 0 गेले, त्यानंतर 5 दोन्ही 10, 5 एक 5 आणि 5 त्रिक 15, त्यानंतर बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4। मग या ठिकाणी बघा 112 गुणिले 13 जर केलं तर ते दोन्ही 19 ला 6 हात चाललेले आहेत 2, 13 एक 13, 13 आणि 2 15 हा चाललेला आहे 1, 13 एक 13 आणि 1 14, म्हणजे 14 आणि 1456 एवढे पुरुष हे उपस्थित होते। आणि 1456 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण पाहूयात। बघा 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे। आता बघा 52 ही जी संख्या आहे
तर कोणत्याही संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक जो असतो तो म्हणजे तीच संख्या असते मित्रांनो, आणि लहानात लहान विभाजक हा नेहमी 1 असतो. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे. मग 1च्या 52 पट, 52 पट म्हणजे 52 ही संख्या येणार आहे. मग 52 हा पर्याय कुठे आहे, तर बघा 52 हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी येतोय मित्रांनो. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते पाहूयात. पहा, 5 रुपयाची 30 नाणे देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील. आता या ठिकाणी जर आपण बघितलं 5 गुणिले 30 जर केलं तर या ठिकाणी 150 रुपये होतात. मग 150 रुपयासाठी 150 रुपये, मग त्याला जर आपण 10 न भागलं तर आपल्याला 10च्या नोटा किती होतात ते आपल्याला समजणार आहे. मग या ठिकाणी 10 × 10 आणि या ठिकाणी 15 उत्तर येणार आहे मित्रांनो. म्हणजेच 10 रुपयाच्या 15 नोटा या आपल्याला मिळणार आहेत. मग 15 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 15 हा पर्याय आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. बघा, 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, 1 ते 9 पर्यंतचे अंक वापरून जर आपण संख्या तयार केली तर ती येते 9, 8, 7, 6, 4 आणि 5. आता ही 5 का आहे, कारण की आपल्याला मोठ्यात मोठी कोणती संख्या म्हटलेला आहे, विषम संख्या म्हटलेला आहे. त्याच्या लहानात लहान समसंख्या, मग लहानात लहान समसंख्या जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6, मग ही झाली लहानात लहान समसंख्या मित्रांनो. आता याची करायची आहे बेरीज. मग बघा, 6 आणि 5 1101 हातचा आला 1, 5 आणि 5 10 0 हातचा आला 1, 1101 हातचा आला 1, 1101 हातचा आला 1, 1101 हातचा आला 1 आणि या ठिकाणी 11, म्हणजे 11,11,101 हा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. मग 11,11,101 हा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी मित्रांनो 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक म्हटलेला आहे. मग आपण कोणतेही 6 अंक, या ठिकाणी 9 पासून आपण अंक घेतले, परंतु कोणतेही 6 अंक म्हणल्यानंतर 7, 5, 4, 3, 2 आणि 1 अशा प्रकारे कोणतेही 6 अंक घेऊन आपण लहानात लहान व मोठ्यात मोठी अशी संख्या तयार करू शकतो. त्यामुळे आपला जो दिलेले पर्याय आहेत या पर्यायापैकी एखादाही पर्याय हा आपला बसू शकत नाही. म्हणून हा प्रश्न संभ्रम असल्यामुळे हा प्रश्न बोर्डाने कॅन्सल केलेला आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न कोणता आहे ते पाहूयात. ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणाची आहे. आता बघा मित्रांनो, एकदम सोपं आहे. काय करायचं आहे, 68% याचा अर्थ 100 गुणांपैकी 68 गुण हे ओंकारनं मिळवलेले आहेत. मग आता या ठिकाणी त्याला किती गुण मिळालेले आहेत, तर 510 गुण मिळालेले आहेत आणि एकूण गुण किती आहेत ते आपल्याला काढायचे आहे. मग काय करावं लागेल, तर या ठिकाणी बघा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. मग 510 गुणिले 100 भागिले 68 केलं. बघा, 17 1 17, 17 34, 17 3 51, 17 चौक 68 झाले. त्यानंतर 17 3 51 म्हणजे या ठिकाणी 30 झालेले आहेत. आता या ठिकाणी बघा, 4 1 4, 4 2 8 आणि 4 5 20. मग 30 गुणिले 25 जर केलं तर किती येतं, 25 3 75 म्हणजे आणि हा एक 0 म्हणजेच या ठिकाणी 750 एवढ्या गुणाची ही परीक्षा होती. आणि 750 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न बघा, 3/5, 3/2, 3/8, 3/7 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक किती. अशा प्रकारे अंश सारखा असल्यानंतर ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. मग या ठिकाणी 3/2, 3/2 हा अपूर्णांक सर्वात मोठा झाला मित्रांनो. त्याच्यानंतर 3/5 येणार आहे. त्यानंतर 3/7 आणि 3/8 अशा प्रकारे हे अपूर्णांकाची मांडणी येणार आहे. मग नंतर काय म्हणतंय बघा, तर सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक म्हणतो. सर्वात लहान अपूर्णांक, मग सर्वात मोठा अपूर्णांक आहे 3/2 आणि सर्वात लहान अपूर्णांक आहे 3/8 आहे मित्रांनो. आणि याचं काय करायचं आहे, तर फरक काढायचा आहे. फरक म्हणजे काय रे, तर वजाबाकी करायची आहे बघा. मग आता अशा प्रकारे असल्यानंतर काय करायचं, डायरेक्ट पहिल्या अंशाला दुसऱ्या छेदानं गुणायचं आहे. मग 3 गुणिले 8 केलं वजा दुसऱ्या अंशाला पहिल्या छेदानं गुणायचं आहे. ठीक आहे. मग 8 त्रिक 24 झालं वजा
3 दोन्ही 6 झालं. मग 24 मधून जर 6 गेले तर खाली उरतात 18 आणि या ठिकाणी छेदाचा जर गुणाकार केला 8 दोन्ही 16, मग या ठिकाणी 18/16 हे याचं उत्तर असणार आहे. आणि तो पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो, तर ती संख्या कोणती? अगदी सोपं उदाहरण आहे. काय करायचं मित्रांनो, तर या दोन्ही मधला फरक काढायचा आहे. मग बघा 8 वजा 5 केलं बरोबर फरक कितीला आलेला आहे? तो आलेला आहे 3. आणि गुणाकार कितीने वाढतो आहे? तो वाढतो आहे 39. मग 39 भागिले आलेला फरक करायचा. 3 1 3, 3 1 3, 3 3 9, म्हणजे उत्तर किती आलं? 13 हे उत्तर आलेलं आहे. आणि 13 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आरच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल, म्हणजे आरच्या समोर कोणते अक्षर येईल, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. अगदी सोपा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, सर्वात अगोदर ज्या वेळेला आपण अशा प्रकारे डायस दिलेला असेल तर काय करायचं, तर अशा प्रकारे एक चौकोन सोडून जोडी लावायची आहे. म्हणजे पीच्या पुढे आय हे अक्षर येणार आहे. तर काय करायचं मित्रांनो, पहिला अक्षर आणि आता हा जो चौकोन आहे हा चौकोन आपल्याला या ठिकाणी धरायचा आहे. ठीक आहे. मग हा आर जो आहे तर या आर पासून एक डब्बा सोडून त्याच्या पुढच्या डब्यातला अक्षर हे त्याच्या समोर असतं. म्हणजे आरच्या पुढे एल आहे, त्याच्यानंतर पीच्या पुढे आय आहे. बघा, पीच्या पुढे आय आहे, त्यानंतर यूच्या पुढे ए आहे, यूच्या पुढे ए, अशा प्रकारे अक्षर येणार आहेत. मग आरच्या पुढे काय आलेलं आहे तर एल आलेला आहे. मग एल हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी एल हा पर्याय आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, खालीलपैकी चुकीची पदावली कोणती? आता या ठिकाणची पहिली पदावली काय आहे तर बघा, 7 गुणिले 8 भागिले 4 बरोबर 14. मग बघा 7 8 56, मग 56 भागिले 4 जर केलं तर 4 1 4, 4 1 4, 4 4 16, म्हणजे 14 आलेला आहे. म्हणजे पहिली पर्याय पदावली जी आहे ती बरोबर आहे. आता दुसरी पदावली बघा, 27 भागिले 3 गुणिले 3 बरोबर 9. आता बघा 27 ला जर 3 न भागलं, 3 1 3, 3 9 27, 9 गुणिले 3 जर केलं तर 9 त्रिक 27 आलेला आहे. परंतु या ठिकाणी पर्याय काय दिलेला आहे? 9 दिलेला आहे. म्हणून दुसरी पदावली ही चुकीची आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण, जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयाचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? आता बघा, एक पेन्सिल कितीला आहे? 3.5 रुपयाला अर्धा डझन. अर्धा डझन म्हणजे 6 पेन्सिल मित्रांनो. मग 6 गुणिले 3.5 करूयात. ठीक आहे. 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3, 3 18 आणि 3 झाले 21, म्हणजे 21 रुपये हे काय झाले तर हे पेन्सिलची खरेदी किंमत झाली मित्रांनो. त्याच्यानंतर 12.5 रुपयाचा एक पेन, मग 12.5 गुणिले 2 जर केलं तर 2 पेनचे मिळून 25 रुपये एवढी किंमत होणार आहे. आणि या दोन्हीची मिळून किती रुपये झाले तर बघा, पेन्सिल आणि पेन या दोन्हीचे मिळून एकूण 46 रुपये झाले मित्रांनो. 46 रुपये झाले. आणि जोसेफने दुकानदाराला किती रुपये दिले? 50 रुपये. मग हे 50 रुपये दिले, दुकानदार काय करील त्यातील 46 रुपये काढून घेईल आणि राहिलेले पैसे त्याला देईल. काढून घेईल म्हणजे तो वजा करेल. मग बघा, 10 मधून 6 गेले, खाली उरले 4, म्हणजे 4 रुपये तो काय करेल जोसेफला परत देणार आहे. आणि 4 हा पर्याय कुठं आहे तर बघा, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 4 हा पर्याय आपल्याला दिसत आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, ऋतुजाने प्रणवला 10.8 दराने 2500 रुपयाचे 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? आता काय करायचे आपल्याला? सरळ व्याज काढायचं आहे. मग सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता मुद्दल किती आहे मित्रांनो? ते आहे 2500. दर काय आहे? तो आहे 8. आणि या ठिकाणी बघा, मुदत जी आहे ही या ठिकाणी महिन्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. कशा दिलेली आहे? महिन्यामध्ये. मग 6 महिने याचा अर्थ काय तर बघा, 6 महिने याला आपण 6/12 आणि त्याला परत
छेदस्थानी 100 अशा प्रकारे लिहू शकतो. मग या ठिकाणी बघा 6 1 6, 6 2 12, 2 1 2, 2 चौक 8, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 25 चौक किती आलेले आहेत? 100 रुपये आलेले आहेत. आणि 100 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 100 हा पर्याय आलेला आहे. 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती म्हणते. मग बघा आता या ठिकाणी किती आहे? 6,000 आहे आणि दशक स्थानी आहे 80. मग यांची जर बेरीज केली तर ती किती येते? 6,080 एवढी येते. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? तर बघा शतक व दशक स्थानच्या अंकाची बेरीज. या ठिकाणी शतक स्थानी काय आलेला आहे? 500 आलेला आहे, 5 आलेला आहे आणि 5ची स्थानिक किंमत ही 500 आलेली आहे. तर दशक स्थानी 8 आहे, त्याची स्थानिक किंमत ही 80 आलेली आहे. दोन्हीची मिळून किंमत झाली 580. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे? किमतीची बेरीज यातील फरक काढायचा आहे. मग या ठिकाणी बघा 6,080 वजा 580 जर केलं तर या ठिकाणी 0 मधून 0 गेलं, 8 मधून 8 गेले, 0 राहिले, 5 मधून 10 मधून 5 गेले, खाली उरले 5 आणि या ठिकाणी 5, म्हणजेच या ठिकाणी 5,500 एवढा फरक हा या ठिकाणी आलेला आहे. आणि 5,500 हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. मगन शेठने 52 लिटर दूध 2,184 रुपयाला विकले असता त्यांना 364 रुपये नफा झाला. तर मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल? तर काय करायचं? त्याची खरेदी किंमत काढायची मित्रांनो. मग काय करावं लागेल? बघा मदन शेठने 2,184 रुपयाला काय केलेलं आहे? दूध विकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना 364 रुपये नफा मिळालेला आहे. मग काय करायचं? 364 याच्यामधून वजा करून घ्यायचे मित्रांनो, कारण की हा मिळालेला नफा वजा केल्यानंतर आपल्याला त्याची खरेदी किंमत ही मिळणार आहे. मग 4 मधून 4 गेले, 0 राहिले, 8 मधून 6 गेले, 2 राहिले, त्यानंतर 11 मधून 3 गेले, 8 राहिले आणि 1,1 म्हणजे 1,820 रुपये ही त्याची खरेदी किंमत निघालेली आहे. परंतु हे किती लिटर दुधाची आहे? तर 52 लिटर दुधाची किंमत ही 1,820 रुपये आहे. मग काय करावं लागेल? 1 लिटरची किंमत ही आपल्याला काढायची आहे. मग सरळ 1,820 याला 52 या संख्येनं भागून घ्यायचं, म्हणजे प्रति लिटर दर हा आपल्याला निघणार आहे. मग बघा 26 1 26, 26 दोन्ही 52 आणि 26 7 182 या पुढे 0, पुन्हा 2 1 2, 2 3 6 उरला 1 आणि 2 5 10 म्हणजे 35 रुपये लिटर या दरानं त्यांनी काय केलं होतं? दूध विकत घेतलं होतं. म्हणजे 35 रुपये दरानं त्यांनी दूध खरेदी केलं होतं. मग 35 रुपये हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी 35 हा पर्याय आपल्याला दिसत आहे. एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्गखोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर एकूण वर्गखोलीसाठी किती फरशा लागतील? अगदी सोपं उदाहरण आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जे वर्गखोलीमध्ये फरशी बसवायचं आहे ती काय केलेली आहे? तर 40 सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे आणि त्याची लांबी जी आहे ते 4 मीटर आणि 3 मीटर याच्यामध्ये दिलेली आहे. मग लांबीला काय करून घेऊयात? त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. मग बघा लांबी जी आहे ती किती आहे? लांबी बरोबर 4 मीटर. मग याला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर गुणिले 100 केलं म्हणजे 400 सेंटीमीटर ही लांबी झाली आणि रुंदी जी आहे ती आहे 3 मीटर गुणिले 100 केलं म्हणजेच 300 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला लांबी आणि रुंदी ही सेंटीमीटर मध्ये मिळालेली आहे. मग काय करायचं? तर वर्गखोलीमध्ये फरशांची संख्या काढायची आहे. मग असं असेल त्यावेळेला काय करायचं मित्रांनो? जर आपल्याला फरशांची संख्या काढायची असेल तर या ठिकाणी बघा फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ करून घ्यायचं. फरशीचे क्षेत्रफळ. मग आता खोलीचे क्षेत्रफळ, खोली कशी आहे? आयताकृती आहे. मग आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आला मित्रांनो. ठीक आहे. मग आता काय करायचं बघा? तर या ठिकाणी लांबी किती आहे? 400 आहे आणि रुंदी आहे 300 आणि मग या ठिकाणी बाजूचा वर्ग मग 40 चा वर्ग किंवा 40 गुणिले 40 अशा प्रकारे हे आपण लिहू शकतो. मग बघा या ठिकाणी हे 0 गेलं, हे 0 गेलं, हे 4 गेलं, हे 4 गेलं, त्याच्यानंतर 4 1 4, 4 7 28
पुन्हा उरले 2, 4 पंचे 20, म्हणजेच किती झालं तर 75 फरशा हे या खोलीमध्ये बसणार आहेत. आणि 75 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं एक उदाहरण पाहूया. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? आता या ठिकाणी बघा मित्रांनो, ही जी दोरी आहे हिची लांबी जी आहे ती किती आहे तर ती 30 मीटर आहे. 30 मीटर आहे आणि आपण याला काय करणार आहोत 5 ठिकाणी कापणार आहोत. मग कापत असताना आपण सुरुवातीला कापत नाहीत मित्रांनो. मग काय करायचं तर समान कापायची म्हटल्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 अशा 5 ठिकाणी आपण ही कापली आणि याचे तुकडे किती झालेले आहेत बघा तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 तुकडे झालेले आहेत. म्हणजे 5 ठिकाणी कापल्यानंतर तिचे 6 तुकडे होतात. मग या 30ला जर आपण 6ने भागलं, 30ला जर 6ने भागलं तर आपल्याला एका तुकड्याची लांबी ही निघणार आहे. मग 6 × 6, 6 पंचे 30, म्हणजे एका तुकड्याची लांबी किती आहे 5 आहे. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे की 2 तुकड्यांची लांबी किती, म्हणून याला सरळ 2 करायचं. 5 × 2, मग 5 दुनी 10 येणार आहे. मग 10 मीटर हा पर्याय कुठं आहे मित्रांनो तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण पाहूयात. 32,321, 32,312, 32,231 आणि 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती? मग या ठिकाणी बघा 32,321, 32,312, 32,231 आणि 32,123 अशा प्रकारच्या या संख्या उतरत्या क्रमाने लावलेल्या आहेत. त्याच्यातील पहिली संख्या, मग पहिली संख्या कोणती आली मित्रांनो तर 32,321 ही पहिली संख्या आलेली आहे. आणि तिसरी संख्या ती कोणती आहे तर बघा 32,231 ही तिसरी संख्या. आणि या दोन्ही संख्येची काय करायची आहे बेरीज करायची आहे. मग 1 आणि 1 2 आलं, 3 आणि 2 5, परत 3 आणि 2 5, परत 2 आणि 2 4 आणि 6, म्हणजेच या ठिकाणी 64,552 हे याचं उत्तर येणार आहे. आणि 64,552 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूया. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा विक्री किंमत किती आहे मित्रांनो तर विक्री किंमत आहे 400 आणि तिच्या 3/8 पट नफा म्हणतात. ठीक आहे. मग 8 × 8, 8 पंचे 40, म्हणजे 50 × 3 जर केलं तर 150 रुपये हा काय झालेला आहे नफा झालेला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे तर त्याची खरेदी किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा होतो. मग या ठिकाणी बघा विक्री किंमत किती आहे 400 आहे, त्याच्यातून हे 150 वजा केले. मग बघा 0 मधून 0 गेले 0 राहिले, 10 मधून 5 गेले 5 राहिले आणि 3 मधून 1 गेला 2 राहिले. म्हणजे 250 रुपये ही काय असणार आहे त्या शेअरची खरेदी किंमत असणार आहे. आणि 250 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर 50 रुपये या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? रोशनी पाव लिटर दूध विकत घेते आणि प्रति लिटरचा भाव जो आहे तो आहे 50 रुपये. मग मित्रांनो पाव लिटर दुधाचा जो भाव आहे तो काय असणार आहे तो काढण्यासाठी काय करावं लागेल तर 50 रुपयाचा पाव भाग आपल्याला काढून घ्यावा लागेल. म्हणजेच पाव लिटर दुधासाठी किती रुपये लागतील हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. मग या ठिकाणी 4 × 4, 4 × 4, त्यानंतर उरला 1 झाले 10, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20, म्हणजेच पाव लिटर दुधासाठी आपल्याला 12 रुपये 50 पैसे एवढे रक्कम लागणार आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर ऑगस्ट महिन्यातील दुधाचे बिल विचारलेले आहे. मग बघा मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण दिवस जे असतात हे किती असतात तर हे दिवस असतात बघा 31 दिवस असतात. 31 दिवस असतात. मग काय करावं लागेल या 31 दिवसाला या 125 न गुणावं लागणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 125 न गुणत असताना किंवा यालाच 125 गुणिले 31 असं लिहिलं तरी चालतं. मग या ठिकाणी बघा 5 × 5, त्यानंतर 2 × 2 आणि 1 × 1, त्यानंतर 5 × 3 = 15, 15 × 5 आलेला आहे. हा चाललेला आहे 1, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7 आणि 3 × 1 3. आता याची करूयात मित्रांनो बेरीज. मग बघा 5 × 5 आलेले आहेत 2 आणि
5 मिळून झाले 7, त्यानंतर 7 आणि 1 मिळून झाले 8 आणि 3 अशी 3. या ठिकाणी बघा 12.5 म्हणजे 12.5 आहे, म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह कुठं आहे तर एक अंक सोडून आहे, म्हणून एक अंक सोडून या ठिकाणी आपण दशांश चिन्ह दिलं. म्हणजेच एकूण रक्कम जी आलेली आहे ती किती आलेली आहे 387 रुपये 50 पैसे. मग 387 रुपये 50 पैसे हा पर्याय जो आहे हा कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. खालील आकृतिबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतिबंध शोधा. आता या ठिकाणी बघा आकृतिबंधामध्ये काय दिलेलं आहे. पहिल्यांदा चौकोन आहे, अधिक आहे, स्टार आहे, त्यानंतर अधिक आहे, स्टार आहे आणि चौकोन आहे. आता दुसरा जो आकृतिबंध आहे हा जर पाहिला तर काय केलेला आहे, पहिला जो चौकोन आहे हा शेवटी घेतलेला आहे आणि दुसरा आकृतिबंध तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरा आकृतिबंध पाहिल्यानंतर दुसऱ्या आकृतिबंधामधील जो अधिकचे चिन्ह आहे, जे अधिकचे चिन्ह आहे ते काय केलेलं आहे शेवटी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी स्टार, चौकोन आणि अधिक अशा प्रकारे झालेला आहे. मग या ठिकाणी तिसऱ्या आकृतिबंधामध्ये काय आलेला आहे स्टार आलेला आहे. तर स्टार हे सर्वात शेवटी येणार आहे, म्हणजे अगोदर चौकोन, त्यानंतर अधिक आणि त्यानंतर स्टार अशा प्रकारचा आकृतिबंध हा पुढे येणार आहे. मग अशा प्रकारचा आकृतिबंध कुठं आहे तर हा जर बघितला तर हा आपल्याला पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसत आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. पहा, प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या, त्यापैकी 1/2 पट वह्या तिने अनुष्काला दिल्या व 1/5 पट वह्या प्रज्वलला दिल्या, तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या. आता या ठिकाणी बघा प्रज्ञाजवळ किती वह्या आहेत 5 डझन वह्या आहेत. मग आता बघा मित्रांनो 5 डझन याचाच अर्थ काय होतो तर 5 गुणिले 12 होतो, म्हणजे 60 वह्या ह्या प्रज्ञाजवळ आहेत, या प्रज्ञाजवळ आहेत. त्यापैकी 1/2 वही, मग 60चा जर 1/2 भाग जर बघितला तर तो किती येतो बघा, बेकबे बेत्रिक 6 म्हणजे 30 आला. म्हणजे या ठिकाणी 30 वह्या कुणाला दिलेल्या आहेत तिने अनुष्काला दिलेल्या आहेत. मग अनुष्काला 30 वह्या दिलेल्या आहेत मित्रांनो आणि 1/5 पट वह्या प्रज्वलला दिलेल्या आहेत. मग 60चाच जर 1/5 भाग बघितला तर 5 1 5, 5 1 5, उरला 1 झाले 10, 5 दोन्ही 10. मग 12 वह्या या कुणाला दिलेल्या आहेत तर या प्रज्वलला दिलेल्या आहेत, प्रज्वलला दिलेल्या आहेत. मग 30 आणि 12 याची जर बेरीज केली तर ती किती होते मित्रांनो, 30 आणि 12 मिळून होते 42. म्हणजे 42 वह्या ह्या तिने काय केलेल्या आहेत वाटलेल्या आहेत आणि तिच्याकडे एकूण वह्या होत्या 60, त्यापैकी मग 42 वह्या तिच्याकडच्या गेलेल्या आहेत. मग 60 मधून जर 42 गेल्या तर खाली किती उरतात बघा, 10 मधून 2 गेले, खाली उरले 8 आणि 5 मधून 4 गेले, खाली उरले 1, म्हणजे 18 वह्या ह्या या ठिकाणी काय होणार आहेत शिल्लक राहणार आहेत. आणि 18 हा पर्याय कुठं आहे तर 18 हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. श्रीकांतने 900 रुपयाचे घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या, तर त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या. आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला नोटा माहित नाहीत, म्हणून आपण काय करूया नोटा बरोबर x मानून घेऊयात, x मानू, ठीक आहे. मग आता बघा 10च्या ज्या नोटा आहेत त्या किती झालेल्या आहेत ते x झाल्या, 10x झाल्या बरोबर, 10x. मग हे 10x झाल्या, त्याच्यानंतर 20च्या नोटा 20x झाल्या, त्याच्यानंतर 50च्या नोटा 50x झाल्या आणि 100च्या नोटा किती झालेल्या आहेत मित्रांनो 100x झाल्या, बरोबर एकूण रुपये जे आहेत ते किती होणार आहेत 900 होणार आहेत बरोबर. म्हणजे या सर्व नोटामुळे जेवढी रक्कम झालेली आहे ती किती झालेली आहे 900 झालेली आहे. मग आता या ठिकाणी बघा 10 आणि 20 30, 30 आणि 50 80 आणि 100 म्हणजे 180 x बरोबर 900 रुपये झालेले आहेत. मग या x ची किंमत म्हणजेच एकूण नोटा ज्या आहेत प्रत्येकी नोटा जे आहेत ते जर काढायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, x बरोबर 900 भागिले 180 करावं लागेल बरोबर. मग हे 0 गेलं, हे 0 गेले, मग 18 1 18, 18 पंचे 90. मग x म्हणजेच काय आहे तर नोटांची संख्या आहे. मग नोटांची संख्या किती आहे मित्रांनो ती आहे 5. मग 5 हा पर्याय कुठं आहे तर तो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. मंगल काकूंनी 6016 लिंबाची रोपं विकत आणली.
प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोपं लावली तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील? आता बघा मित्रांनो काय केलेलं आहे ते, तर या ठिकाणी 6016 ही लिंबाची रोपं विकत आणलेली आहे आणि प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोपं लावली तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील? म्हणजेच काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. मग 6016 ला जर या ठिकाणी 47 न भागलं तर याचं जे उत्तर आहे हे किती येणार आहे बघा, तर हे 128 येणार आहे. किती येणार आहे? 128 येणार आहे. मग बघा 47 एक 47, या ठिकाणी 47 एक 47, मग 60 मधून जर 47 गेले तर खाली उरतात 13, मग 47 दोन्ही जर बघितलं तर ते होतात 94 आणि राहिले किती, तर बघा 131 मधून जर 94 गेले तर खाली 37 राहतात मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी 47 8 376, 47 8 376 होतं. म्हणजेच या ठिकाणी 128चा भाग बसतो. म्हणजेच एकूण ज्या रोपांच्या रांगा आहेत या किती असणार आहेत? 128 असणार आहेत आणि 128 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. 480 सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर? तर या ठिकाणी बघा 480 सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर. आता या ठिकाणी एकदम महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे किलो, हेक्टो, डेका, त्यानंतर ग्रॅम, लिटर आणि मीटर. ग्रॅम, लिटर, मीटर, त्यानंतर हेक्टो, किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, लिटर, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, तर 480 सेंटीमीटर दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 480 सेंटीमीटर. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की किलो कडून जर ज्या वेळेला हेक्टो, डेका, ग्रॅम, लिटर, डेसी, सेंटी, मिली इकडे जात असेल त्यावेळेला नेहमी दिलेल्या संख्येला गुणिले 10 करायचं असतं. मात्र मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर म्हणजेच या ठिकाणी उजवीकडून डावीकडे जात असताना काय करायचं? नेहमी भागिले 10 अशा प्रकारे करायचं आहे. मग या ठिकाणी जर याला भागिले 10 केलं तर बघा या ठिकाणी किती होणार आहे? 48 डेसी होणार आहे मित्रांनो. त्यानंतर ग्रॅम लिटर मध्ये जर गेलं तर या ठिकाणी 4.8 होणार आहे आणि डेसी या ठिकाणी जर गेलं तर 0.48 अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला डेका मिळणार आहे. मग 0.48 हा जो पर्याय आहे हा कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण काय आहे ते पाहूयात. 5 जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता या ठिकाणी बघा 5 जानेवारी आहे आणि 5 जानेवारीला कोणता वार आहे? तर तो मंगळवार आहे. मंगळवार आहे. ठीक आहे. मग आपल्याला माहित आहे की 4 जानेवारीला कोणता वार असणार आहे? 4 जानेवारीला सोमवार असणार आहे. त्यानंतर 3 जानेवारीला रविवार असणार आहे आणि 2 जानेवारीला शनिवार व 1 जानेवारीला शुक्रवार असणार आहे मित्रांनो. मग आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला 31 तारखेचा महिना असतो त्या वेळेला 1, 2 आणि 3 तारखेला जो वार असतो तो 5 वेळा येत असतो बघा. 1, 2 आणि 3 तारखेला जो वार असतो तो 5 वेळेला येत असतो. मग या ठिकाणी बघा शुक्रवार आहे म्हणजे शुक्रवार हा 3 वेळेला येणार आहे. त्याच्यानंतर शनिवार हा 3 वेळेला येणार आहे आणि रविवार हा सुद्धा 3 वेळेला येणार आहे. मात्र सोमवार हा जो वार आहे हा 3 वेळेला येत नाही. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 वार 5 वेळा येणार आहेत. मात्र सोमवार हा जो वार आहे हा 5 वेळा येत नाही. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी आहे तर या आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर बघा हा आयत आहे आणि या आयताची लांबी 12 सेंटीमीटर आहे आणि रुंदी ही 8 सेंटीमीटर आहे.
तर त्या आयताची परिमिती, आता या आयताची परिमिती किती होते बघा, 12 दोन्ही 24 झालं. मग 24 आणि 8 दोन्ही 16 याची जर बेरीज केली आपण तर किती येते मित्रांनो, 6 आणि 4 10 ला 0, हातचा आला 1 आणि या ठिकाणी 40 आलेली आहे. मग आयताची परिमिती 40 आलेली आहे. तेवढीच परिमिती कुणाची असणार आहे, चौरसाची असणार आहे. मग चौरसाची परिमिती जर 40 असेल तर त्याची एक बाजू किती असणार आहे, तर बघा चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू असते. मग या ठिकाणी आपण काय केलं, आपल्याला परिमिती निघालेली आहे 40. मग आता हे गुणाकारातलं जे 4 आहे हे भागाकारात आलं आणि या ठिकाणी आपल्याला बाजू मिळणार आहे. मग 4 1 4, 4 1 4 10, म्हणजे चौरसाची बाजू जी आहे ही किती आलेली आहे, तर चौरसाची बाजू बरोबर 10 आलेली आहे मित्रांनो. मग चौरसाचं क्षेत्रफळ या ठिकाणी विचारलंय. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असतो. मग बाजूचा वर्ग म्हणजेच 10चा वर्ग. मग 10चा वर्ग काय आला, तर तो 100 चौरस सेमी एवढं काय असणार आहे, तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ असणार आहे. आणि 100 चौरस सेंटीमीटर हा जो पर्याय आहे, हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. बघा अशा प्रकारे या चिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील, अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे काय असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी बघा इथं 4 आहे आणि इथं 3 आहे. ज्या वेळेला अशा प्रकारे वजाबाकी दिलेली असेल त्यावेळेला काय करायचं, तर या ठिकाणी खालून बेरीज करत चालायची. मग 4 आणि 3 किती झाले मित्रांनो, या ठिकाणी 7 झालेले आहेत. म्हणजे चौकोनाच्या ठिकाणी आपले काय आलेले आहे, 7 आलेला आहे. ठीक आहे. मग 7 चौकोनाच्या ठिकाणी, मग या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे, गोल आहे, चौकोन आहे आणि त्रिकोण आहे. मग चौकोनाच्या ठिकाणी 7 आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुन्हा आता चौकोनाच्या ठिकाणी 7 आलं म्हणजे खाली उत्तरामध्ये सुद्धा या ठिकाणी 7 येणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 7 आणि 2 मिळून किती होतात, तर 9 होतात मित्रांनो. मग या त्रिकोणाच्या ठिकाणी आपल्याला 9 येणार आहे. मग या ठिकाणी शेवटी म्हणजे 9 असणारा पर्याय कुठं आहे, तर या ठिकाणी 9 आहे बघा. इथं 7 आहे म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, तर या ठिकाणी 3 येणार आहे. कसं येणार आहे ते आपण पाहूयात. आता या ठिकाणी 7 असणार आहे मित्रांनो. मग 7 तर 5 आणि 7 12 2 आले. पुन्हा हातचा 1 आलेला आहे. पुन्हा या ठिकाणी 7 आणि 1 8, 8 आणि 5 13 3 येणार आहे. त्याच्यानंतर हातचा आलेला 1 आणि 4 5, 5 आणि 3 मिळून किती होतात, 8 होतात. म्हणजे या ठिकाणी 3 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बसतोय. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. जसाजसे काही दराने 5000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1350 रुपये होते तर व्याजाचा दर किती आहे. आता व्याजाचा दर काढायचा आहे. मग व्याजाचा दर बरोबर त्याचं सूत्र जे आहे ते म्हणजे सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. मग आता सरळ व्याज किती आहे मित्रांनो, ते आहे 1350 गुणिले 100 केलं. त्यानंतर मुद्दल जे आहे ते आलेलं आहे 5000 आणि गुणिले 3 केलेला आहे. मग या ठिकाणचे 2 शून्य गेले, या ठिकाणचे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. मग 5 1 5, 5 दोन्ही 10 आणि 5 7 35. पुन्हा या 3 भाग जातो, 3 1 3, 3 9 27. म्हणजे या ठिकाणी किती आलेला आहे, तर 9% हा काय आलेला आहे, हा व्याजाचा दर आलेला आहे. आणि 9% हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. LXVDCM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. आता उतरत्या क्रमाने लिहित असताना सर्वात अगोदर काय करावं लागणार आहे, तर आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते अगोदर घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान. मग आपण अगोदर काय करू, आता या ठिकाणी L आहे. L म्हणजे किती, तर L म्हणजे 50 मित्रांनो. त्यानंतर X दिलेला आहे, X म्हणजे 10, V म्हणजे 5. त्यानंतर D आहे, D म्हणजे 500, C म्हणजे 100 आणि M म्हणजेच 1000 होतं मित्रांनो. मग आता दिलेल्या संख्येनुसार आपल्याला काय करायचं आहे, उतरता क्रम लावायचा आहे. मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 1000 म्हणजे M येणार आहे. त्याच्यानंतर
500 ही संख्या आहे म्हणजे डी येणार आहे. त्याच्यानंतर लहान संख्या कोणती आहे तर सी आहे. त्याच्यानंतर लहान संख्या एल आहे. त्याच्यानंतर लहान संख्या एक्स आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या व्ही आहे. मग अशा प्रकारचा पर्याय हा आपल्याला कुठं दिसतोय तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसत आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते पाहूयात. तर बघा, एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग करते वेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहतील. आता या ठिकाणी एक रिम कागद बघा, एक रिम कागद म्हणजे किती कागद हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. तर एक रिम कागद म्हणजे 480 कागद होतात मित्रांनो. किती कागद होतात तर ते 480 कागद होतात. आणि 5 दस्ते, आता आपल्याला माहित आहे एक दस्ता म्हणजे किती कागद तर एक दस्ता म्हणजे 24 कागद. मग 5 दस्ते म्हणजेच या 24 ला जर 5 न गुणलं तर 24 पाचा 120चे म्हणजे 120 कागद होतात. 120 कागद होतात. आणि हे 36 कागद काय झालेले आहेत प्रिंटिंग करत असताना खराब झालेले आहेत. मग आता सर्वात अगोदर काय करावं लागेल तर एक रिम कागद जे आहेत याच्यामधून हे 120 कागद आपल्याला वजा करून घ्यावे लागतील मित्रांनो. मग बघा 0 8 मधून 2 गेले 6 उरले आणि 4 मधून 1 गेला 3 उरले म्हणजे 360 कागद हे काय झालेले आहेत 5 दस्ते कागद वापरल्यानंतर शिल्लक राहिले. परंतु या 360 कागदामधून 36 कागद काय झालेले आहेत खराब झालेले आहेत. म्हणून 36 कागद परत एकदा काढून घ्यावे लागतील. मग 10 मधून 6 गेले खाली उरले 4, 5 मधून 3 गेले खाली उरले 2 आणि 3 अशी 3 म्हणजे 324 कागद हे काय आहेत तर हे शिल्लक आहेत. आणि 324 कागद हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे. गौरी, हमीदा, मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती आंदोलने होतील. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी किती मैत्रिणी दिलेल्या आहेत 1 2 3 4. मग जेवढ्या मैत्रिणी दिलेल्या आहेत तेवढा अंक पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे. आता ज्या वेळेला गौरी हमीदाला काय करणार आहे हस्तांदोलन करणार आहे किंवा गौरी ही हमीदा 1, त्याच्यानंतर मेरीला 2 आणि ईश्वरीला 3 म्हणजे 3 वेळेस काय करणार आहे ते हस्तांदोलन करणार आहे. एकूण संख्या आहे 4 परंतु तिघी जणांना हस्तांदोलन करणार आहे. मग ज्या वेळेला गौरीनं हमीदाला हस्तांदोलन केलं याचाच अर्थ हमीदाचं सुद्धा गौरीसोबत हस्तांदोलन झालेलं आहे. म्हणजेच ह्या दोन्हीसाठी काय करावं लागेल मग आपल्याला या ठिकाणी 2 हा अंक घ्यावा लागणार आहे. कारण या दोघी एकमेकीला डबल हस्तांदोलन करणार नाहीत. म्हणून या ठिकाणी काय केलं 2 घेतलं. आणि आता काय करायचं तर बे 1 बे, बे दोन्ही 4, मग 3 दोन्ही किती झाले 6 म्हणजेच या एकूण 6 वेळा हस्तांदोलने होतील. मग 6 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे मित्रांनो. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर बघा, कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते हे जे विधान आहे ते बरोबर आहे. त्यानंतर कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते हे मात्र चुकीचं विधान आहे मित्रांनो. कारण की कोणत्याही संख्येला त्याच संख्येने जर भागलं तर नेहमी उत्तर हे 1 येत असतं. म्हणून याचं जे अचूक पर्याय आहे किंवा अचूक उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, एकूण जे भाग केलेले आहेत ते किती आहेत 8 आहेत आणि त्यापैकी रंगवलेले भाग 1 2 आणि 3 आहेत. म्हणजेच जो छायांकित भाग आहे तो किती आहे 3/8 एवढा आहे. मग आता पहिला जर अपूर्णांक आपण बघितला तर या ठिकाणी 33/88 आहे. मग याला जर आपण भागलं तर 11 त्रिक 33 आणि 11 अट्टी 88 म्हणजे दिलेला अपूर्णांक जो आहे किंवा छायांकित भाग जो आहे त्याच्याशी सममूल्य अपूर्णांक हा 33/88 हा आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 33/88 हे असणार आहे मित्रांनो. तर विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरवले. महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, एका शाळेला 15 लाख
8,980 रुपये द्यायचे आहेत. अशा एकूण शाळा किती आहेत? तर एकूण शाळा आहेत 168. मग काय करावं लागेल? तर या ठिकाणी 15,08,980 जे अनुदान आहे ते प्रत्येकी एका शाळेसाठी आहे. मग 168 शाळांसाठीचं अनुदान आपल्याला काढायचं असेल तर त्याचा गुणाकार करावा लागेल. मग या ठिकाणी सर्वात अगोदर 8 ने आपण गुणूयात. बघा 8 एक 8 शून्य शून्य झालं. 8 8 64 ला 4 आलेला आहे. हातचे आलेले आहेत 6. 8 9 72. 72 आणि 6 मिळून होतात 78 ला 8. हातचे आलेले आहेत 7. त्यानंतर 8 8 64. 64 आणि 7 मिळून होतात मित्रांनो 71. मग 71 चे 1 हातचे आलेले आहेत 7. परत या ठिकाणी 7 जशाच तसे लिहिलेले आहेत. त्यानंतर 8 45 ला 0. हातचे आले 4 आणि 8 1 8 आणि 4 12 झालेले आहे. त्यानंतर 6 ने गुणायचं आहे. मग 6 ने गुणण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण एकक स्थानाने गुणलेला आहे म्हणून या एकक स्थानाच्या खाली आपल्याला 0 लिहावं लागेल आणि त्यानंतर 6 ने गुणावं लागेल. मग बघा 6 0 0 झालेले आहेत. त्यानंतर 6 8 48 ला 8 हातचे आलेले आहेत 4. 6 9 54. 54 आणि 4 मिळून होतात 58 ला 8 हातचे आलेले आहेत 5. 6 8 48. 48 आणि 5 मिळून होतात मित्रांनो 53. 53 शी 3 आलेला आहे. हातचे आलेले आहेत 5. त्यानंतर या ठिकाणी 5 5 आणि 6 35 ला 0. हातचे आले 3. 6 1 6 आणि 3 मिळून होतात 9. त्यानंतर बघा आता एकक स्थानानं गुणलेला आहे, दशक स्थानानं गुणलेला आहे म्हणून या ठिकाणी एकक स्थानानंतर एकक स्थानाच्या खाली 0 दिलं, दशक स्थानाच्या खाली 0 दिलं आणि आता शतक स्थान जे आहे त्यानं आपल्याला गुणायचं आहे. मग या ठिकाणी 1 ने जर 0 ला गुणलं तर 0 आलेला आहे. 1 ने 8 ला गुणलं 8 आलेला आहे. त्यानंतर 1 ने 9 ला गुणलं परत 9 आलेला आहे. त्यानंतर 8 0 5 आणि 1 अशा प्रकारे या ठिकाणी याचा गुणाकार हा आलेला आहे आणि आता याची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग या ठिकाणी 0 शी 0 आलेला आहे. त्यानंतर 4 शी 4 आहे. 8 8 16 शी 6 हातचा आलेला आहे 1. 10 आणि 8 18 शी 8 हातचा आला 1. 10 आणि 10 20 ला 0 हातचा आलेला आहे 2. त्यानंतर 15 शी 5 हातचा परत 1 आलेला आहे. 2 आणि 1 3 झालेला आहे. त्यानंतर 9 आणि 1 10. 10 आणि 5 15 शी 5 हातचा आला 1. या ठिकाणी 2. म्हणजे हे जे उत्तर आलेलं आहे हे काय आलेलं आहे मित्रांनो? तर बघा या ठिकाणी 25,35,08,640. मग 25,35,08,640 हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 आहे. सकाळी 7:30 ला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला. तर तो किती वाजता घरी जायला निघाला? आता एक लक्षात घ्या मित्रांनो, सकाळी किती वाजता निघालेला आहे? तर तो 7:30 निघालेला आहे. याच्यामध्ये 330 मध्ये एकूण तास आणि मिनिटं किती आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा मित्रांनो 330 याला जर 60 ने भागलं तर आपल्याला एकूण तास मिळणार आहे. 6 35 म्हणजे 5 तास आणि वरचे 30 मिनिटं हे उरलेले आहेत म्हणजे 5.5 तास तो काय झालेला आहे? शाळेमध्ये थांबलेला आहे. मग आता 7:30च्या नंतर 5.5 मिळून किती तास झाले मित्रांनो? तर ते होतात किंवा 7 तास 30 मिनिटांमध्ये 5 तास 30 मिनिटं काय करूयात आपण? ऍड करूयात. मग या ठिकाणी 0 शी 0 3 आणि 3 6. 6 म्हणजेच या ठिकाणी 60 झालेला आहे. 60 म्हणजेच काय होतो मित्रांनो? या ठिकाणी एक हातचा घेतला म्हणजे या ठिकाणी 0 झालं आणि 7 आणि 5 12 आणि 1 13. 13 म्हणजेच 1 वाजलेला आहे. 13 हे 24 ताशी घड्याळाप्रमाणे 13 वाजलेले आहेत. मात्र 12 ताशी घड्याळ जे आहे 12 ताशी घड्याळ जे आहे या घड्याळाप्रमाणे त्या ठिकाणी किती वाजलेला आहे? 1 वाजलेला आहे. किती वाजलेला आहे? 1 वाजलेला आहे. मग 1 हा क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 ला बुधवारी झाला. तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? बघा 3 ऑगस्ट 2000 ला चैतालीचा जन्म झालेला आहे आणि 10वा वाढदिवस जो आहे तो कधी असणार आहे मित्रांनो? तर 10वा वाढदिवस 3 ऑगस्ट 2010 या वारी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी हे 10 वर्ष झाले. हे जे 10 वर्ष झाले तर या 10 वर्षाचे प्रत्येक दिवस 1 याप्रमाणे हे 10 दिवस धरून घेतले आणि याच्यामध्ये लीप वर्ष 2 येतात तर ते 2 एक्स्ट्रा दिवस म्हणजेच हे 2 याच्यामध्ये मिळवले म्हणजे 10 आणि 2 किती झाले मित्रांनो? तर 12 झाले. 12ला जर आपण 7 ने भागलं तर किती येते? 7 1 7. या ठिकाणी बाकी उरलेले आहे 5. मग या ठिकाणी कोणता वार होता? बुधवार होता. मग बुधवारच्या पुढे
आपल्याला 5 दिवस मोजावे लागतील. म्हणजे बुधवार झाल्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. कोणता वार येणार आहे? तर या ठिकाणी सोमवार येणार आहे. आणि सोमवार हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे मित्रांनो. त्याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले? आता बघा 2012 साली काय झालेलं आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये 3,17,528 बालकांना पोलिओ डोस देण्यात आलेला आहे. आणि अमरावतीमध्ये 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आलेला आहे. आणि काय म्हणतं तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस? मग एकूण म्हणल्यानंतर काय करायचं मित्रांनो, नागपूर आणि अमरावती या दोन्हीची बेरीज करायची. बघा मग 7 आणि 7 14 आणि 1 15 5 आलेला आहे. हातचाला 1, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10 0, हातचाला 1, 8 आणि 4 12 2, हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 3 आणि 2 5. म्हणजे या ठिकाणी 5,22,065 एवढ्या मुलांना या ठिकाणी पोलिओ डोस हा देण्यात आलेला आहे. आणि 5,22,065 हा जो पर्याय आहे, हा पर्याय कुठे आहे मित्रांनो? तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. गुरु स्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहा? या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हटलेलं आहे. आपण संख्याचिन्ह पाहिलेले आहेत. तर संख्याचिन्ह कोणकोणते आहेत? रोमन संख्याचिन्ह आहेत, त्यानंतर देवनागरी संख्याचिन्ह आहेत आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजेच इंग्रजी संख्याचिन्ह. थोडक्यात सांगायचं तर इंग्रजीमध्ये जे आपण अंक लिहितो त्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 2,25,000 म्हणजे 2,000 आणि हजाराचा पावभाग याचाच अर्थ 2,250. 2,250. मग ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये कशी लिहिलेली आहे? तर या ठिकाणी बघा 22,250 आहे म्हणून हे होत नाही. त्यानंतर या ठिकाणी 2,250 लिहिलेलं आहे, परंतु हे जे आहे हे कसं आहे तर हे देवनागरी संख्याचिन्ह आहे. काय आहे? देवनागरी संख्याचिन्ह आहे. त्याच्यानंतर खाली 22,250 आहे म्हणून हा सुद्धा पर्याय होत नाही. परंतु चौथा जो पर्याय आहे या ठिकाणी 2,250 हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी यालाच आपण 2,25,000 असं म्हणणार आहोत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे? 1250चा 15% म्हणजेच किती? आता बघा 1250 आपण कसं लिहितो तर 1250 अशा प्रकारे आपण 1250 लिहित असतो. आणि 1250चा 12% मग 12% जे आपण लिहितो त्याला गुणिले 12/100 अशा प्रकारे आपण 1250चा 12% असं लिहित असतो. मग या ठिकाणी बघा इथला शून्य गेला मित्रांनो. 5 दोन्ही 10 आणि 5 25 झालेला आहे. त्यानंतर बेक बे आणि बेसक्क 12. मग या ठिकाणी किती राहिले तर 25 गुणिले 6 राहिलेले आहेत. आणि 25 सक्क किती होतात तर 150 होतात. मग 150 हा पर्याय कुठं आहे तर 150 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसत आहे. याचाच अर्थ 1250चा 12% म्हणजेच 150 होतो. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात. स्वराने 15,980 रुपयाचा फ्रीज, 20,740 रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला. तिने 2,000 रुपयाच्या 19 नोटा दुकानदारास दिल्या तर दुकानदार स्वराला 10 रुपयाच्या किती नोटा परत करेल? आता बघा स्वराने काय काय खरेदी केलेला आहे तर या ठिकाणी फ्रीज खरेदी केलेला आहे. आणि तो कितीचा केलेला आहे मित्रांनो तर तो केलेला आहे 15,980 रुपयाचा फ्रीज खरेदी केलेला आहे. त्यानंतर दूरदर्शन संच, तर बघा दूरदर्शन संच जो आहे हा संच कितीचा खरेदी केलेला आहे तो केलेला आहे 20,740 रुपयाचा. आता दोन्ही मिळून जी रक्कम आहे ती काय करावी लागणार आहे तिला दुकानदाराला द्यावी लागणार आहे. म्हणून दोन्ही मिळून रक्कम किती होते ते पहिल्यांदा पाहून घेऊयात.
ठीक आहे. मग या ठिकाणी बघा 0 8 आणि 4 12 2 हातचाला 1 10 आणि 7 1707 हातचाला 1 6 आणि 3 म्हणजे 36,720 एवढी रक्कम हे स्वराला काय करावी लागणार आहे, दुकानदाराला द्यावी लागणार आहे. मग स्वराने काय केलेलं आहे, तर या ठिकाणी बघा 2000 रुपयाच्या किती नोटा दिलेल्या आहेत, 19 नोटा दिलेल्या आहेत. मग 19 दोन्ही 38 म्हणजे 38,000 रुपये काय केलेले आहेत, स्वराने दुकानदाराला दिलेले आहेत. दुकानदार काय करणार आहे, हे 38,000 रुपये घेतल्यानंतर त्याच्यातून 36,720 रुपये बघा 36,720 रुपये हे काढून घेणार आहे. मग काढून घेतल्यानंतर किती शिल्लक राहतात ते आपण पाहूयात. मग 0 10 मधून 2 गेले, खाली उरलेले आहेत 8. त्यानंतर 9 मधून 7 गेले, खाली उरलेले आहेत 2. त्यानंतर 7 मधून 6 गेले, खाली उरला 1 0. मग दुकानदार तिला काय करणार आहे, तर 1,280 रुपये परत देणार आहे. मग ज्या वेळेला 10च्या नोटा तो देणार असेल त्यावेळेला काय करावं लागेल, तर 1,280 ला 10ने भागावं लागेल. मग 10ने भागायचं म्हणजेच हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजेच 128 नोटा काय करणार आहे दुकानदार, स्वराला परत देणार आहे. मग 128 हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. नानासाहेबांनी 32,000 रुपयाला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च 1,500 रुपये आला. 3 महिन्यानंतर त्यांनी 35,300 रुपयाला तो बैल विकला, तर त्या व्यवहारात नानासाहेबाला किती रुपये नफा झाला. आता बघा, नानासाहेबांनी 32,000 रुपयाला एक बैल विकत घेतला म्हणजे खरेदी केला. मग बैलाची खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत जी आहे ती आहे बघा 32,000, ती आहे 32,000. आणि त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च जो आहे, वाहतूक खर्च तो किती आलेला आहे, तो आलेला आहे 1,500. ही दोन्ही रक्कम मिळून त्या बैलाची खरेदी किंमत आपण पकडूयात. मग या ठिकाणी बघा 0 5 2 आणि 1 3 आणि 3 म्हणजे 33,500 रुपयाला काय झालेला आहे, नानासाहेबांना तो बैल पडलेला आहे. आणि त्यांनी विकला कितीला, त्यांनी विकलेला आहे बघा 35,300 रुपयांना तो बैल विकलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना नफा झालेला आहे. मग ही जी विक्री किंमत आहे त्याच्यामधून काय करावं लागेल, ही खरेदी किंमत जी आहे, खरेदी किंमत किती आहे 33,500 हे वजा करावं लागेल आणि जे शिल्लक राहील तो त्यांचा नफा असणार आहे. मग या ठिकाणी 0 मधून 0 गेले 0 राहिले, 0 मधून 0 गेले 0 राहिले. त्यानंतर 13 मधून 5 गेले, खाली राहिले 8. त्यानंतर 4 मधून 3 गेले, खाली उरले 1. म्हणजेच या ठिकाणी शिल्लक किती रुपये राहिलेले आहेत, तर 1,800 रुपये राहिलेले आहेत. आणि 1,800 हा काय असणार आहे, नानासाहेबांना झालेला नफा असणार आहे. मग 1,800 हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, तो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी 1,800 रुपये दिलेलं आहे. याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009 बरोबर किती. आता अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009. ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण छेद बघितला, या ठिकाणी 1,009 छेद आहे, या ठिकाणी 1,009 छेद आहे, परंतु या ठिकाणी 2018 छेद आहे. मग 2018 हा छेद कसा आहे मित्रांनो, तर 1,009च्या दुप्पट आहे. मग काय करायचं, तर या ठिकाणी बघा 2018 ला भागिले 2 करायचं आणि 706 ला पण भागिले 2 करायचं, म्हणजे आपल्याला सर्व छेद जो आहे हा कसा राहणार आहे, हा समान मिळणार आहे, सारखा मिळणार आहे. मग या ठिकाणी 312 केलेला आहे. त्यानंतर 1,009 अधिक, आता या ठिकाणी बे 1 बे, बे त्रिक 6, बे पंचे 10 आणि पुन्हा बे त्रिक 6 मित्रांनो. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा 353 आलेला आहे आणि खाली या ठिकाणी जर भागलं तर बे 1 बे, बे 0 पुन्हा 1 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतलं, बे 9 18 म्हणजे या ठिकाणी 1,009 आलेला आहे अधिक 344
छेद 1009. आता काय करायचं आहे, तर खालचा छेद सर्व सारखा झालेला आहे, मग वरच्या अंशाची बेरीज करून घेऊयात. ठीक आहे, मग या ठिकाणी 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 झाली मित्रांनो. मग या ठिकाणी 9 आलेला आहे. त्यानंतर बघा 4 आणि 5 9, 9 आणि 1 10 ला 0 हा चालला आहे. 1 3 1 3 3 6 आणि 3 3 9, म्हणजेच या ठिकाणी 10 आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर खाली 1009 आलेला आहे. आता मग 1009 आणि 1009 आलेला आहे. मग या ठिकाणी याला जर संक्षिप्त रूप दिलं तर बघा 1009 1 1009 1009 1 1009, मग 1/1 म्हणजेच 1 येणार आहे. उत्तर किती येणार आहे? 1 येणार आहे. मग या ठिकाणी जर आपण पर्याय पाहिले तर या पर्यायामध्ये कुठेही आपल्याला 1 हा पर्याय दिसत नाही, परंतु जर आपण निरखून पाहिलं तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक डी जो आहे तो वरी 2018 आहे, खाली 2018 आहे. मग या ठिकाणी भागातला याचं उत्तर हे 1 येतं. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. 5 शतक याचाच अर्थ 500 होतं. त्याच्यानंतर 3 दशक आहे. 3 दशक म्हणल्यानंतर 3 गुणिले 10 म्हणजे 30 होतं, अधिक 7 दशांश याचा अर्थ काय होतो मित्रांनो? 0.7 होतं. तर 8 शतांश याचा अर्थ 0.08. कारण हे 0 का घेतलं? कारण हे दशांश आहे आणि हे शतांश आहे. मग याचा काय करायचं आहे मित्रांनो? तर याची बेरीज करायची आहे. याची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग 500 आणि या ठिकाणी बघा हे 500 लिहिले, त्यानंतर 30 घेतलेले आहेत, त्यानंतर या ठिकाणी दशांश आहे, या ठिकाणी दशांश, याच्या पुढे 0 असतं मित्रांनो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा दशांशच्या खाली दशांश घ्यायचं, इकडे 0 आणि या ठिकाणी 7 आलेला आहे. त्यानंतर हा दशांश आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी शतांश, या ठिकाणी दशांश आणि या ठिकाणी शतांश. मग या ठिकाणी दशांशला 0 घेतले आणि शतांशला 8 घेतले, या ठिकाणी 0. आता यांची करायची आहे बेरीज करायची आहे मित्रांनो. मग 8 8 7 7 दशांश दशांश तसं, यानंतर 0, यानंतर 3 आणि 5 म्हणजे 530.78. हे उत्तर कुठं आहे? तर हे उत्तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसत आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण पाहूया. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या यांची बेरीज किती? आपल्याला माहित आहे की सर्वात मोठी जी 6 अंकी संख्या आहे ही कोणती आहे मित्रांनो? तर ही बघा सर्वात मोठी 6 अंकी ही कोणती असणार आहे? तर बघा 9,99,999 ही सर्वात मोठी 6 अंकी संख्या असणार आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? तर समसंख्या विचारलेली आहे, समसंख्या. मग आता याच्यामध्ये जर 1 मिळवलं तर ती काय होणार आहे? सर्वात लहान 7 अंकी संख्या होणार आहे. मग काय करावं लागेल? याच्या अगोदरचा सम अंक कोणता आहे? तर 9च्या अगोदरचा सम अंक 8 आहे. मग या ठिकाणी जर 8 लिहिलं तर ती संख्या कोणती होणार आहे? बघा 9,99,998 ही 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या होणार आहे. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या. मग 6 अंकी सर्वात लहान संख्या जर म्हटलं तर बघा सर्वात लहान 6 अंकी कोणती आहे? तर 1 लाख. कोणती आहे? 1 लाख ही सर्वात लहान संख्या आहे. ठीक आहे. सर्वात लहान 6 अंकी जी संख्या आहे ती आहे 1 लाख. पण आपल्याला ही कशी पाहिजेत मित्रांनो? विषम संख्या पाहिजेत. मग काय करायचं? तर या ठिकाणी बघा 1,01,000 करून घेऊयात आपण. काय केलं? 1,01,000 केलं म्हणजे ही झाली विषम संख्या. ठीक आहे. आता या दोन्हीची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग हे 1,01,000 आपल्याला काय करायचं आहे? या 6 अंकी सर्वात मोठ्या समसंख्येमध्ये मिळवायचे आहेत. मग या ठिकाणी बघा 1,01,000 यांची बेरीज करून घेऊयात. मग बघा 8 आणि 1 9 झालेले आहेत. 9,9,9 9,9,9 9,9,9 9,9,9 आणि या ठिकाणी 10 झालेले आहेत मित्रांनो. मग 10,99,999 हा पर्याय कुठे दिसतोय? तर 10,99,999 हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. बघा मित्रांनो, एक गाडी नागपूर अमरावती हे
150 किलोमीटर अंतर 3 तास 15 मिनिटात पार करते, तर त्या गाडीला नागपूर अकोला हे 250 किलोमीटर अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? मग आता सर्वात अगोदर काय करावं लागेल, तर 150 किलोमीटर अंतराला 3 तास 15 मिनिटे लागतात, म्हणजे त्याचा वेग काढून घ्यावा लागेल. ठीक आहे. मग आता बघा, नागपूर ते अमरावती हे अंतर आहे 150 किलोमीटर. ठीक आहे. आणि त्याला वेळ किती लागतो, तर त्याला वेळ लागतोय मित्रांनो 3 तास आणि 15 मिनिटे. आता 3 तास याला आपण काय करूया, 3 तास अधिक 15 मिनिटे म्हणजे पाव तास होणार आहे मित्रांनो. मग पाव तास हा आपण कसा लिहू शकतो, 1/4 अशा प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. मग आता या 3 पूर्णांक किंवा 3 अधिक 1/4 याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणलं तर काय करावं लागेल, याचा गुणाकार 4 त्रिक 12 आणि 1 13/4 आलेला आहे. किती आलेला आहे, 13/4 आलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर याला वेग जो आहे तो वेग काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी वेग बरोबर काय करावं लागेल, तर 150 आणि छेदामध्ये आता 13/4 जे आहे, तर हे लिहित असताना काय करावं लागतं, वरचा जो अंश आहे तो खाली लिहावा लागतो आणि छेद जो आहे तो गुणाकारामध्ये वरी जातो. म्हणजे 150 गुणिले 4 भागिले 13 हा काय असणार आहे, तर हा वेग असणार आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, वेळ काढायचा आहे. मग वेळ बरोबर काय आहे, तर वेळ याचं जे सूत्र आहे ते म्हणजे अंतर भागिले वेग आहे. काय आहे, अंतर भागिले वेग आहे. ठीक आहे. मग अंतर किती आहे, अंतर बघा 250 अंतर आहे, गुणिले भागिले वेग आहे. मग या वेगामध्ये काय येणार आहे, तर या ठिकाणी 13 जे भागाकारात आहे, हे भागाकारातलं 13 वरी गुणाकारात जाणार आहे आणि 150 गुणिले 4 हे खाली राहणार आहे मित्रांनो. मग आता याची काटाकाटी करूयात. मग या ठिकाणी बघा, हे शून्य गेले 5 त्रिक 15 आणि 5 5 25 झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 5 गुणिले 13 छेद 3 गुणिले 4 आलेला आहे. मग 13 5 65 झालेला आहे आणि 3 चौक 12 झालेला आहे. आता या 12 आपण या 65 ला भागूयात, तर 12 1 12, 12 पंचे 60. मग 60 पूर्ण भाग गेला, खाली उरले 5. मग 5 ला या 12 ने भाग जातो का, जात नाही. पण या ठिकाणी आपल्याला तास मिळालेले आहेत ते किती आहेत, 5 तास आहेत. मग 5 तास आणि पुढे जे दशांशामध्ये उत्तर येणार आहे ते जर आपण विचार केला, तर या ठिकाणी बघा सर्व पर्याय बघितले तर 5 तास हा फक्त तिसऱ्या पर्यायामध्ये दिसतं. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. आता हा जो चौरस आहे, हा चौरस आहे. चौरसाची बाजू किती आहे, चौरसाची बाजू जी आहे ती आहे मित्रांनो 20 आहे. ठीक आहे, 20 सेमी आहे. मग चौरसाचं काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. त्याच्यामध्ये हे जे रेखांकित भाग आहे याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. मग अगोदर काय करून घेऊयात, बघा चौरसाचं क्षेत्रफळ काढूयात. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग येणार आहे. काय येणार आहे, बाजूचा वर्ग. मग 20चा जर वर्ग बघितला तर तो येतो मित्रांनो 400. ठीक आहे, किती येतो, 400 येतो. 400 हे पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ झालेलं आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जो रेखांकित भाग आहे त्याचं फक्त क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आपण काय करूयात, हा जो एक भाग आहे म्हणजे हा पाव भाग आहे. ठीक आहे, हा काय आहे, पाव भाग आहे. या 4 भागापैकी एका भागाचं काढून घेऊ. मग एका भागाचं जर काढायचं म्हणलं तर 4 ने भागावं लागेल. मग 4 1 4, 4 1 4, म्हणजेच या ठिकाणी हे जे एक भाग आहे याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 100 आलेलं आहे. आणि याच्या निम्म इथला आहे म्हणून या ठिकाणचं किती येणार आहे, 50 येणार आहे. मग 100 आणि 50 यांची जर बेरीज केली तर ते किती आलं मित्रांनो, 150 चौरस सेमी एवढं क्षेत्रफळ आलेलं आहे. आणि 150 चौरस सेमी हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आलेला आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, चित्रालेख दिलेला आहे आणि या चित्रालेखात एकूण किती विद्यार्थी माहिती दिलेली आहे. आता या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे की एक विद्यार्थी म्हणजे 6 विद्यार्थी आहेत. मग या ठिकाणी बघा 1 2 3 4, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 3 आहेत, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 4 आहे. मग 4 आणि 4 8, 8 आणि
2 10 आणि 3 13 म्हणजे एकूण 13 विद्यार्थी आहेत. मग 13 गुणिले 6 करूयात मित्रांनो, तर 13 संग 78 एवढे विद्यार्थी या चित्रालेखामध्ये दिलेले आहेत. आणि 78 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे. बघा, विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा. आता काय करूयात, तर विज्ञान विषय जो आहे हा किती विद्यार्थ्यांना आवडतो तो आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात. मग या ठिकाणी बघा, चित्रालेख जर बघितला तर या ठिकाणी विज्ञान 2 आहे. 2 म्हणजेच 6 दोन्ही 12 विद्यार्थी यांना विज्ञान विषय आवडतो आहे. दुसरा कोणता विषय दिलेला आहे, तो गणित दिलेला आहे. हा गणित दिलेला आहे. ठीक आहे, गणित विषय किती विद्यार्थ्यांना आवडतो हे आपण आता बघूयात. तर बघा, गणित या ठिकाणी 4 म्हणजे 6 चौक 24 विद्यार्थ्यांना गणित विषय आवडतोय. 6 चौक 24 विद्यार्थ्यांना गणित विषय आवडतो. मग काय सांगितलेलं आहे की गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे. मग काय करावं लागेल, हे गणित विषय आवडणारे विद्यार्थी आणि हे विज्ञान विषय यांची वजाबाकी केली तर खाली येतं 12. म्हणजे गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हे 12 ने जास्त आहे. आणि 12 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारे आपण बोर्डाच्या ज्या काही स्कॉलरशिपच्या परीक्षा झालेल्या आहेत या सर्व परीक्षेची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.